तर काय रे, जबरी ना. तर आज जरा सकाळी जरा बाहेर गेलेलो आणि आलो किती 1 वाजता वगैरे आलो आणि जेवून जरा झोपलो. तर आता उठलोय. तर आज काय एवढं स्पेशल नाही. आज पतंग उडवायला जाऊ. तसं पण काढल्या आहेत फिरक्या. माळ्यावरनं फिरक्या काढल्या आहेत. आता जाऊ पतंग उडवायला, बघू कोण उडवतंय का पतंग. येतील तसे बिल्डिंग मधले 4-5 पोरं येतील. बघू पतंग उडवू. बघू कोणाची कापता येते का, किंवा आपली कोण कापता का. तोपर्यंत असंच बघत राहावं. डायरेक्ट आता गच्चीवर भेटू. हा आहे माझा बाबा आणि ही आहे त्याची पतंग. आणि घड्याळात आता वाजले 4:30, तरी हा माणूस काम धंदा सोडून पतंग उडवायला आलाय. भाई लक्षात ठेवा, क्रेज पाहिजे तर अशी पाहिजे क्रेज. भाई एकदम पतंग म्हणजे हृदयातला विषय. पतंग हा खेळच वेगळा आहे. भल्या भल्यांना वेळ लावतो, त्यातलाच एक म्हणजे माझा बाबा. पतंग बोलल्यावर कुठे पण, कुठून पण, केव्हा पण, कधी पण येणारच म्हणजे येणारच. Y por más que me dieron el pie, no alcanzó porque igual maté la liga y al final se me dio. तर आपण पण आता उडवू एक पतंग. बघू आज आपला दिवस आहे की नाही, कोणाची कापतो की नाही आपण, की आपलीच कोणतरी कापून घेतं. बघू आता कसं काय. तर उडवू आपण आपली पतंग. बघा ती पोरं पतंग तर उडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण काय उडत नाही पतंग. चांगली गोष्ट आहे. आत्ताच्या जनरेशनला आहे ना, पतंग हा खेळ काय माहितीच नाही. पण चांगली गोष्ट आहे, हळूहळू शिकतील ती लोक पण. एवढं काय नाही, पण चांगले ते लोक पबजी न खेळता किंवा फ्री फायर न खेळता पतंग उडवतात आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. बघून एवढं बरं वाटतं की आताची लहान लहान पोरं पतंगीमध्ये इंटरेस्ट दाखवतात आहे. कारण आता असा क्रेज राहिला नाही बघायला गेले तर. पण काही नाही, आपल्यालाच आपले सण, आपल्यालाच आपलं एन्जॉयमेंट जपून ठेवायचे आणि येणाऱ्या जनरेशनला सांगायची आहे. तर बघू आता आपण पण आपली पतंग उडवू. असं काय ते बघू. ही पतंग भेटली पाहिजे. पतंग आलेली आहे, सगळे बघतात आहे पतंग. मांजा कुठे भेटत नाही, डोक्यावरनं गेली. पण मांजा कोणाला भेटलं नाही आणि हळूहळू पोरं येतात आहे सगळी. ती पतंग तर गेली, भेटला नाही त्याचा मांजा. भाई संक्रांत बोलल्यावर तर सिद्धिविनायक बिल्डिंग मध्ये मजा असतेच. भाई हे बघा मागे बघा केवढी जण आहे, आणि ढगात फक्त आमच्याच बिल्डिंगच्या पतंगी. हे बघा, हे बघा तर बिल्डिंग, बाकी सगळ्या बिल्डिंग बघणार ना एकदम काय त्यांना काहीच नाही भाई. पण आमच्या बिल्डिंग असं नाही. आमच्या बिल्डिंग मधली पोरं बेरोजगार आहे भाई, काम धंदे करून, हा काम धंदे करून सगळी काम करून भाई आलेत आपलं पॅशन हे करायला, आपली आवड जगायला आलेत भाई. तर
बघत राहा पुढे, मजा येतेच आहे.